मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान. मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान. नमस्कार सर. समाचार वाणी आणि Reseal.in प्रेझेंट्स महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार 2025 मध्ये तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. काय नाव आहे सर आपलं आणि कोणत्या शहरातून आलात आपण? माझं नाव गणेश रामचंद्र गवळे. आम्ही सांगलीहून आलेलो आहे. अच्छा सर, आपलं नाव काय? स्वरूप श्रीधर गवळी. मी सांगलीहून आलेलो आहे. अच्छा सर, काय बिझनेस आहे आपला ज्यासाठी आपण आज या महाराष्ट्राच्या महामंचावरती आला आहात? तर काय सांगाल आपल्या उद्योजकांना आपल्या बिझनेसबद्दल? आमचा बिझनेस राम विश्वास मिल्क प्रोडक्ट. आम्ही डेअरी प्रोडक्ट्स बनवतो. खरं म्हणजे डेअरी फ्रेश प्रोडक्ट बनवण्यासाठी आम्हाला जो आत्ता एक्सलन्स अवॉर्ड दिलेला आहे तो म्हणजे आम्ही ही किती वर्ष राबवतो आहे की कस्टमरना जितकं फ्रेश देता येईल. डेअरी प्रोडक्ट्स फ्रेश देणं म्हणजे कसं आहे, आता पॅकिंगमध्ये येते, पण आमच्या काउंटरला दररोज सकाळी वेगवेगळ्या प्रोडक्टला टायमिंग आहे. त्यांना त्या टायमात फ्रेश प्रोडक्ट मिळत जातात आणि तो अवॉर्ड आज आम्हाला इथून नाशिकमधून मिळाला. त्याबद्दल मी रिसेलचं खरोखर धन्यवाद मानतो आणि आमच्यासारख्या उद्योजकांना त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे त्याबद्दल मी संपूर्ण टीमचे त्यांचे आभार मानतो. नक्कीच सर, आपल्या या उद्योगमध्ये आपल्याला किती वर्ष झालेले आहेत चालू करून आणि आपले काय आयडियाज आहे अजून आपला उद्योग पुढे नेण्यासाठी? आपल्याला ऑलमोस्ट 50-55 वर्ष झालं आपण या बिझनेसमध्ये आहे आणि मेन म्हणजे आम्ही आज छातीवर करून सांगू शकतो की आमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळे प्रिझर्वेटिव्ह फ्रीज आहेत. कारण आज आपण बघतो आहे आपण मार्केटमध्ये लोक इतके अवेअर होत आहेत की लोकांना सगळं नॅचरल पाहिजे किंवा प्रिझर्वेटिव्ह नसलेलं असं पाहिजे, पण आज आपण तेच लोकांना द्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि आमचे नवीन प्लॅन्स असे हेच असतील की लोकांना चांगलं खायला घालणे, त्यांना नवीन नवीन प्रोडक्ट त्यांच्यासाठी घेऊन येणे. नक्कीच सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगायचा राहिला म्हणजे हा जो बिझनेस आहे तो राम विश्वास, म्हणजे माझ्या वडिलांचं नाव रामचंद्र आणि काकांचं नाव विश्वासराव. या दोघांनी म्हणजे स्वतः गोठ्यात जाऊन मशीनचं दाराकडून दूध लोकांना नेऊन गाठलेलं आहे. अशा परिस्थितीत दोघांनी बिझनेस उभा केला सुरुवातीला आणि त्यानंतर आम्ही 5 भाऊ त्यांना म्हणजे कंटिन्यू केलं. आणि खरोखर त्यांचे जे थीम आहे की कस्टमरला फ्रेश आणि क्वालिटी माल, हे पूर्वीपासून आम्ही जवळजवळ आता आमची प्लांटला 28 वर्ष झाली. तसं 1961ला आमच्या वडिलांनी आणि काकांनी ओपनिंग केलेलं आहे ते, आणि त्यांचे कष्ट भरपूर आहेत. आज पुरस्काराला खरं म्हणजे ते पाहिजे होते, पण त्यांच्या ह्याच्या मानानं त्यांना येता आलं नाही. पण आम्हाला ते म्हणजे तो अभिमान आहे की आज त्यांच्या नावानं आम्ही हा पुरस्कार घेणार आहे. नक्कीच सर, तेही बघतील तुम्हाला हा पुरस्कार घेताना. आणि सर, तुम्हाला जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा काय वाटलं, काय एक्साइटमेंट होती आज इथे येण्याची आपली? नाही, सुरुवातीला आम्ही एकदम कन्फ्यूज झालो, म्हणजे नाशिकहून आपल्याला अवॉर्ड हा मिळतो आहे. पण मला दोनदा मॅडमचा कोणत्या मॅडम त्यांच्या टीमचा ॲक्च्युली आम्हाला फोन आला. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला असा अवॉर्ड जाहीर होतो आहे, तर तुम्ही यायला इच्छुक आहात का? आणि म्हणजे त्यांचं जे काही याच्यामागचं जे प्लॅनिंग होतं हे ॲक्च्युली मॅडमनी आम्हाला सांगितल्यावरती आम्ही प्लॅन केलं सगळं. नक्कीच सर, आणि तुम्हाला दोघांनाही सर कॉंग्रॅच्युलेशन सर तुमच्या पुढील वाटचाली